नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडी यावर आपण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ बघणार व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, यावर्षी म्हणजे 2026 जानेवारी 2026 रोजी आपण आपला कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? 77वा. त्यानंतर यंदाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणा आमंत्रित करण्यात आले होते? त्याचं उत्तर आहे अँटोनिया लुईस सॅटर्न कोस्टा, उर्सुला ऑन डेअर लेन. त्यानंतर अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना कोणत्या क्षेत्रात मरणोत्तर पद्मभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला? त्याचं उत्तर आहे कला. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे? क्रीडा. त्यानंतर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अंतराळवीर यांना कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे? अशोक चक्र. त्यानंतर ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यामध्ये 400 विजय मिळवणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? नोव्हाक जोकोविच. त्यानंतर ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 रोजी जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? ॲपल. त्यानंतर ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? टाटा समूह. त्यानंतर 2025चा प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ग्रासा माशेल. त्यानंतर टाटा कम्युनिकेशन स्किलने नवीन व्यवस्थापकीय संचालक MD आणि मुख्य कार्य अधिकारी CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? गणेश लक्ष्मीनारायण. धन्यवाद. हे होते आजचे चालू घडामोडी.